निवडणूकपूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा वित्त विभागाकडून असं म्हणत चिंता व्यक्त करण्यात आली। वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। राजकोषीय तूट राज्याच्या जीएसडीपीच्या 3% पुढे आहे आणि आता हे कर्ज फेडणं शक्य होणार नाही असं वित्त विभागाचं म्हणणं आहे। राज्य स्वतःच्या महसूल आणि कर संकलनातून तूट भरून काढू शकलं नाही असंही निरीक्षण वित्त विभागाने नोंदवलं। लाडकी बहिणींचा वार्षिक 46,000 कोटी रुपयांचा भार हा पडत असल्याचंही वित्त विभागाने म्हटलंय। राज्यांवर कर्ज घेण्याची मर्यादा जीएसडीपीच्या 3% इतकी आहे। राजकोषीय तूट राज्याच्या जीएसडीपीच्या 3%च्या पुढे आहे, त्यामुळे हे फेडणं शक्य होणार नाही। या आर्थिक वर्षात अजून कर्ज घेण्यास सहमती देणं शक्य नाही असंही वित्त विभागाने म्हटलंय। ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह बोगद्यासाठी राज्याकडून 1354 कोटींचं व्याजमुक्त गौण कर्ज उचलण्यात आलं। ठाणे बोरिवली बोगद्यासाठी 2417 कोटींचं असंच कर्ज मंत्रिमंडळाकडून या आठवड्यात मंजूर झालं। या दोन्ही प्रकरणांमध्ये वित्त विभागाकडून निधीवर आक्षेप घेण्यात आला होता। 2024-25 साठी वित्तीय तूट वाढून 2 लाख कोटी झाली, जी भरून काढणं शक्य होणार नाही असं निरीक्षण वित्त विभागाने नोंदवलंय आणि चिंता व्यक्त केली आहे। राज्य स्वतःच्या महसूल आणि कर संकलनातून तूट भरून काढू शकलं नाही असं वित्त विभागाने म्हटलं। नवनवीन योजना आता निवडणुकीपूर्वी जाहीर करतात, मात्र त्यामुळे राज्यावर आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आता वर्तवते। राज्यावर आर्थिक बोजा नाही, राज्य पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेलेले आहे। 3 महिने 12 महिन्यातले कमी झाले होते, 9 महिने राहिलेले। 9 महिन्याच्या करता मी 35,000 कोटीची तरतूद केली। लिहून घ्या, 35,000 कोटी। त्याच्यामुळं हिशोब लावा, 12 महिन्याला 46,000 कोटी, तर 9 महिन्याला किती? ते 35च्या आतच येतात। अरे बाबा, मी खूप वर्ष याचं काम केलेलं रे अर्थमंत्री म्हणून।